ऑपरेशन सिंदूर नंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पहिला जम्मू काश्मीर दौरा आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जवानांशी यावेळी संवाद साधणार आहेत। ऑपरेशन सिंदूर भारताकडून प्रभावीपणे राबवलं गेलं, पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आणि त्यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत। आपल्याला माहिती आहे, अगदी 1 ते 2 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आदमपूर एअरबेसवर जाऊन जवानांची भेट घेतलेली होती आणि आता संरक्षण मंत्री सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये जातील आणि जवानांची भेट घेणार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत असं समजतंय। केंद्रीय मंत्र्यांची ही भेट संवेदनशील भागातील आघाडीच्या जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे असं अधिकृत निवेदनात म्हटलेलं आहे। या दौऱ्यामध्ये राजनाथ सिंह नियंत्रण रेषेवरील यशस्वी घुसखोरी विरोधात कारवाईमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या जवानांशी संवाद साधतील अशी शक्यता आहे। ही घडामोड अशा वेळी होतीये जेव्हा पाकिस्तानच्या लष्करी आक्रमकतेनंतर भारतीय भूभागावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हल्ल्यांचा समावेश होता। भारतानं पाकिस्तानच्या विनंतीवरून शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली आणि आता भारताचं प्रत्युत्तरात्मक ऑपरेशन, ज्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं होतं, ते जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात आहे, जिथे 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे आता त्यानंतर होणारा पहिलाच जम्मू काश्मीरचा दौरा आहे संरक्षण मंत्र्यांचा, ज्याला विशेष महत्त्व आहे। राजनाथ सिंह जवानांशी संवाद साधणार आहेत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या जवानांशी ते संवाद साधतील।